महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक आज अयोध्याधाम येथे तीर्थदर्शनासाठी रवाना झाले आहेत। समाज कल्याण विभागाच्या वतीने रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी करण्यात आली आहे। यात्रेकरून पुष्पहार घालून त्यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले। विशेष रेल्वेने हे यात्रेकरू आज नांदेड रेल्वे स्थानकावरून अयोध्याधाम येथील प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत। प्रवासात वयोवृद्ध नागरिकांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे। समाज कल्याण विभागाचे 15 कर्मचारी व 4 डॉक्टरांची टीम या यात्रेकरू सोबत पाठवण्यात आली आहे। गावखेड्यातील सर्वसामान्य गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडत आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार हेमंत पाटील यांनी दिली। यावेळी खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार बाबूराव कोहळीकर, आमदार डॉक्टर तुषार राठोड, आमदार आनंदराव बोंडरकर, डॉक्टर संतुकराव हंबर्डे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आज मला अतिशय आनंद होतोय की नांदेड शहरातून 800 यात्रेकरू केवळ नांदेड शहरातून नाही तर नांदेड जिल्ह्याभरातून याची निवड केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पना होती की खेड्यापाड्यातली आपली माणसं प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं आणि या मंदिराच्या दर्शनाला गेलं पाहिजे। बाजूला काशी आहे, बनारस आहे, विश्वनाथ आहे, सगळं देवदर्शन झालं पाहिजे। वयोवृद्ध माणसं असतात, परंतु परिस्थितीमुळं आर्थिक अडचणींमुळं हे लोक जाऊ शकत नाही, तेव्हा या सर्व माणसांची सोय व्हावी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना आणली। परंतु निवडणुकीचा काळ लागल्यामुळे आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचं सरकार आहे आणि या काळामध्ये ही योजना फलद्रूप होते। मला अतिशय आनंद होतो की किनवट सारख्या भागातली, देगलूर सारख्या भागातली सर्वसामान्य घरातली माणसं ज्यांनी कधी तालुका बघितला नाही, जिल्हा बघितला नाही, अशी माणसं महाराष्ट्र राज्य सोडून आज अयोध्येला जात आहेत आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेत आहेत। हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की बाबरी मस्जिद पाडून तिथं प्रभू रामचंद्राचं मंदिर या देशामध्ये झालं पाहिजे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि आज सर्वसामान्य माणसाला तिथं दर्शन घेता येतं। हे खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। ही सर्व मंडळी आज जात आहेत आणि विशेष अभिनंदन समाज कल्याण विभागाचं करत आहेत। समाज कल्याण मंत्री आमचे मित्र संजय शिरसाट साहेब यांचे अभिनंदन करतो। त्याचबरोबर इथले समाज कल्याण अधिकारी श्री मिनगिरे साहेब यांचंही अभिनंदन करतो। अतिशय चांगली अशी व्यवस्था केलेली आहे। आल्यानंतर प्रत्येकाचं हार घालून स्वागत करण्यात आलेलं आहे, तुळशीच्या माळा घालून स्वागत करण्यात आले, प्रत्येकाला कार्ड्स देण्यात आले, आल्याबरोबर नाश्ता देण्यात आलेला आहे। काही ठिकाणचे नावं राहिले होते, पत्नीचं नाव आलंय पण पतीचं नाही, तर अशा वेळेस आयत्या वेळेसची ऍडजस्टमेंट करून पती पत्नी दोघांनाही पाठवण्याची त्यांची व्यवस्था केली आहे। आणि डब्यामध्ये 40 लोकांची त्यांनी टीम ठेवलेली आहे जे की प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणार आहे। त्याचबरोबर डॉक्टरांची मोठी टीम ठेवलेली आहे। कोणी आजारी पडलं, कोणाला मळमळ होत आहे किंवा छोटे मोठे कुठले आजार झाले त्यासाठी ताबडतोब गोळ्या या डब्यामध्येच मिळणार आहे। मनापासून या युती शासनाचं मी अभिनंदन करतो। विशेषतः आभार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मानतो की त्यांनी या गोरगरिबांना, सर्वसामान्य माणसांना लाडकी बहिणीसारखी योजना दिली आणि आता ही जी योजना होती की तीर्थ क्षेत्रांना भेटी द्यायचं, यासाठी आज आमच्या जिल्ह्यातले लोक जात आहेत। मनापासून सर्वांना या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण। आज नांदेड येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून जवळपास 800 यात्रेकरू या ठिकाणावरून निघालेले आहेत दर्शनासाठी, रामलल्लाच्या दर्शनासाठी। या ट्रेनला आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, तसेच सन्माननीय खासदार अशोकजी चव्हाण साहेब, तसेच सन्माननीय हेमंतभाऊ पाटील मंत्री दर्जा तथा अध्यक्ष हळद उत्पादन केंद्र, तसेच माननीय खासदार अजित गोपछडे साहेब, माननीय आमदार बाबूरावजी कदम साहेब, माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब, माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब, तसेच आनंदराव बोंडारकर साहेब, माननीय आमदार, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी सर्वांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ट्रेनमध्ये जवळपास 800 म्हणजे यात्रेकरू दर्शनासाठी गेलेले आहेत. त्या यात्रेकरूंना जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था आणि तिथं दर्शनाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे. या ट्रेनमध्ये जवळपास 15 आमच्या केअरटेकर्स जे समाज कल्याणचे कर्मचारी आहेत त्या सर्व ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी आहेत. तसेच डॉक्टरांची टीमही या ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. सर्व यात्रेकरूंचं प्रवास सुखकर व्हावा, त्यांना रामलल्लाचं दर्शन चांगल्या पद्धतीनं व्हावं, कुठलीही अडचण निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तसेच माननीय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब, तसेच समाज कल्याणचे सचिव सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब आणि माननीय आयुक्त महोदय सन्माननीय बकोरिया साहेब, माननीय प्रादेशिक उपायुक्त देवसटवार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांकडून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि सर्व यात्रेकरूंचं आम्ही या ठिकाणी पुष्पहार, तसेच त्यांना एक तुलसीची माळ, तसेच त्यांना एक रामलल्लाचं टावेल टाईप म्हणजे एक दस्ती टाईपमध्ये त्यांना दिलेलं आहे. तसेच सर्वांना नाश्त्याचे पॉकेट्स, जेवणाची व्यवस्था हे सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे. सर्व यात्रेकरूंना मी माझ्या समाज कल्याणच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.